बाबर हे ट्राय करा, सॉल्व करा. A retailer buys 40 pence at a marked price of 36 pence from a wholesaler. If he sell these pence giving discount of 1%, what is the profit percent? म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, एक रिटेलरनं काय केले, 40 पेन विकत घेतले ॲट मार्क प्राइस ऑफ 36 पेन्स, पण त्याला कॉस्ट प्राइस किती पडली असेल, की जी 36 पेनची मार्क प्राइस आहे तेवढ्याला घेतलेले आहे. तर आणि त्याने डिस्काउंट 1% डिस्काउंट देऊन विकलेला आहे, तर त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज किती असेल ते आपल्याला काढायचे. बरोबर, ट्राय करा. इक्वेशन मांडायचा प्रयत्न करा सुरुवातीला. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, रिटेलर बायज 40 पेन्स ॲट मार्क प्राइस ऑफ 36 पेन्स. मग आपण ते कसं मांडणार आता, जर कॉस्ट प्राइस ऑफ 40 पेन्स इज इक्वल टू 36 आले ना, कारण की ह्यानं बाय केलेलं आहे 40 पेन्स. हां, म्हणजे कॉस्ट प्राइस ऑफ 40 पेन्स इज इक्वल टू सेलिंग प्राइस किंवा मार्क प्राइस ऑफ 36 पेन्स. मार्क प्राइस घेऊ म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. मार्क प्राइस ऑफ 36 पेन्स. मग आपण काय म्हणू शकतो, मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 36, म्हणजे 4 10 40 9 चौक 36, म्हणजे कॉस्ट प्राइस झाली आपली 9, बरोबर, मार्क प्राइस झाली 10. हां, आता त्यांनी काय केलेलं आहे की 1%चा डिस्काउंट दिलेला आहे. सेलिंग प्राइस काढून घेऊ ना त्याच्यावरून, 1%चा डिस्काउंट दिलेला आहे. तर सेलिंग प्राइस कशी किती होणार, मग सेलिंग प्राइस डिस्काउंट कशावरती असेल हो, तर डिस्काउंट असेल मार्क प्राइसवरती. डिस्काउंट असेल तुमचा मार्क प्राइसवरती. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 99 डिवायडेड बाय 100 इंटू 10. म्हणजे सेलिंग प्राइस झाली 9.9 रुपीज. सेलिंग प्राइस झाली इज इक्वल टू 9.9 रुपीज झाली. मग आता आपल्याला काय काढायचं त्याचं, व्हॉट इज प्रॉफिट पर्सेंटेज. आता प्रॉफिट पर्सेंटेज कसं काढणार आपण त्याच्यातलं, प्रॉफिट काय असतं की सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस याच्यामधला डिफरन्स असतो. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल 9.9 मायनस 9.9 मायनस 9 इज इक्वल टू 0.9, बरोबर. मग प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट किती आहे 0.9, कॉस्ट प्राइस 9 गुणिले 100, बरोबर. म्हणजे प्रॉफिट पर्सेंट किती असेल, मग हे किती होईल, 90 भागिले 9 बरोबर 10%. तर प्रॉफिट पर्सेंट किती असेल, त्याला 10% प्रॉफिट असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, की ज्यावेळेस असे एक्झाम्पल येत असतील त्यावेळेस हे जे इक्वेशन आहे ना ते मांडायचा प्रयत्न करायचा. हे इक्वेशन मांडल्यावरती पुढचं काही सिंपलच आहे. लिहून घ्या हे, मग पुढचं घेऊ आपण.
ओके, चला आता नेक्स्ट. डन. ओके, चला नेक्स्ट घे. बघा बरं इथे जमतंय काय. 1-2 मिनिटं मग तुम्हाला वेळ देतो. बघा मी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो आता, ज्यांना कोणाला संबंध नसेल. बघा, बाय हाऊ मच अबाव द कॉस्ट शुड द गुड्स बी मार्क फॉर सेल. म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस असेल की त्याच्यावरती किती रुपये किती न वाढवली पाहिजे, जेणेकरून सो दॅट आफ्टर अलाउंग ट्रेड डिस्काउंट. म्हणजे पहिला ट्रेड डिस्काउंट 20% देणार, आणि जर कॅश पेमेंट दिलं तर कॅश डिस्काउंट किती 6.1/4% असेल. तर हे दोन्ही दिल्यानंतर न ते देऊन देखील त्याला फायदा किती होईल, 20%चा होईल. फायदा किती होईल, 20%चा होईल. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायचे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचे MRP किती ठेवायची ते. मग अशा वेळेस काय करणार आपण, अजून काय करणार, अजून कॉस्ट प्राइस 100 घ्यायची. अजून कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 100. जर कॉस्ट प्राइस 100 घेतली तर सेलिंग प्राइस किती असेल हो, सेलिंग प्राइस किती असली पाहिजे. मग आता बघा बरं, मार्क आपल्याला MRP काढायची, तर सेलिंग प्राइस त्यांनी दिलेली आहे किती, की फायदा किती टक्के होतोय, 20% होतोय. फायदा किती टक्के होते, 20%. म्हणून आपण कसं करणार, सेलिंग प्राइस इज इक्वल टू 120 रुपये होईल ना. तर आता काय करायचं, आपल्याला MRP काढायची. MRP वरती डिस्काउंट दिलेला आहे. MRP इज इक्वल टू एक्स. मग इक्वेशन कसं होईल, फायनल आउटकम काय होईल, 120 होईल. MRP एक्स होईल. त्याच्यावरती पहिल्यांदा डिस्काउंट किती आहे, 20%. कशाचा, ट्रेड डिस्काउंटचा. म्हणजे डिस्काउंट 20% असेल तर आपण कसं लिहितो, मग 100 मधून मायनस करतो ना. म्हणजे जसे लॉस सारखं 100 मधून मायनस करतो, म्हणजे किती होईल, 80 डिवायडेड बाय 100. 80 डिवायडेड बाय 100. ओके. आणि राहिलेलं काय आता, हे पुढचं कॅश डिस्काउंट, हे किती आहे, 6.1/4%. तर कॅश डिस्काउंटचं कसं करणार आपण, कॅश डिस्काउंट 6.1/4%. तर 25/4% आलं. तर डिस्काउंट आहे म्हणजे आपण कसं लिहिणार, तिथे घेताना 100 मायनस 25/4, बरोबर. 100 मायनस 25/4. मग हे किती होईल, 400, म्हणजे 375 भागिले 4. इथे किती घेणार आपण, 375/4. परंतु इथे मिस्टेक नाही करायची, इथे 80% घेताना आपण डायरेक्ट 80/100 घेत होतो. तसंच सिमिलरली इथं 1/100 न हे करायचं, मल्टिप्लाय करायचं. जर मल्टिप्लाय करायचं राहून गेलं तर आपलं आन्सर रॉंग येईल. मग आता इथे सॉल्व्ह करायचं फक्त. बघा इथे किती करू शकतो, हा 0 0 गेला कॅन्सल. 4 की 4, 4 2 8. इथे राहिले शिल्लक 2. बे के बे, बे पंचे 10, बरोबर. तर इथे किती राहिलं मग, 375 भागिले 500 इंटू एक्स इज इक्वल टू 120. मग आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. बघा किती होईल, आपण 25 न भागालू शकतो. 25 सेके 25 राहिले किती, 12. 25 25 75. ओके, भागिले 25 50 इंटू एक्स इज इक्वल टू 120. मग पुढे कसं होईल, एक्स इज इक्वल टू 120 गुणिले 20. एक्स इज इक्वल टू 120 गुणिले 20 भागिले 17. तर 60 होईल. मग बघा बरं, करा बरं कॅल्क्युलेशन. 120
120 गुणिले 20 भागिले 17 141.17 141.17 x इज इक्वल टू 141.17. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 120 375 गुणिले 4 गुणिले 180 गुणिले कॅल्क्युलेशन कुठे मिस्टेक झाली का बघा बरं. कॅल्क्युलेशन मिस्टेक कुठेतरी झाली बरं. 375 भागिले 25 17 नाही ना मग. 375 भागिले 25 15 येते. सॉरी इथं 15 येते. तरी मला कुठेतरी मिस्टेक झाली. कॅल्क्युलेशन 15 भागिले 20 5 3 15 5 20 मग x इज इक्वल टू 120 गुणिले 4 भागिले 3 3 चौक 12 x इज इक्वल टू 160. तर आपल्याला 160 व्हॅल्यू आली म्हणजे किती ना 60% वरती वाढवून लावावं लागेल. म्हणजे व्हॅल्यू मस्ट बी इन्क्रीज बाय 60%. व्हॅल्यू मस्ट बी increased by 60%. Value must be increased by 60%. Okay, झाले होणे. झालं की सांगा. ओके नेक्स्ट. बघा, when a producer allows 36% commission on a retail price of his product, he earns profit of 8.8%. What should his profit percent if the commission is reduced by 24%? म्हणजे ते काय म्हणतात की जर
त्यानं मार्क प्राइस, रिटेल प्राइस म्हणजे किती आपले जे बाजारामध्ये विकले मार्क केलेले असते प्राइस, त्याला रिटेल प्राइस म्हणलं जातं. त्याच्यावरती जर त्याने 36% कमिशन दिलं, म्हणजे थोडक्यात डिस्काउंटच दिला, हं, तर त्याला 8.8% प्रॉफिट होते. आणि जर कमिशन 24% कमी केलं तर त्याला प्रॉफिट किती असेल हे आपल्याला काढायचे. बघा बरं, ट्राय करा. एक एक व्हॅल्यू अज्युम करा, रिटेल प्राइस अज्युम करा. त्याच्यावरून तुम्ही, मी पहिल्यांदा प्रोसिजर सांगतो त्याच्यावरून बरोबर ट्राय करा. म्हणजे अज्युम करा रिटेल व्हॅल्यू, अज्युम रिटेल व्हॅल्यू किती 100 करा. हं? त्याच्यावरून सेलिंग प्राइस काढा. सेलिंग प्राइस तुमची मिळेल. सेलिंग प्राइसला फायदा किती होतोय? 8.8% होईल. तर तुम्ही कसं म्हणणार, जर 108.8 साठी जी सेलिंग प्राइस आली असेल तर 100 साठी कॉस्ट प्राइस काढून घ्या. हं? कारण की आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे ना, शेवटी कॉस्ट प्राइस पण लागणार. याच्यावरून तुम्हाला कॉस्ट प्राइस मिळेल. परत काय काढणार तुम्ही? आता प्रॉफिट किती झालेले? 24%. हां, तर ही जी रिटेल व्हॅल्यू होती ना, त्याच्यावरून नवीन काय झाली, आपली सेलिंग प्राइस किती झाली? 100 मधून 24 गेल्यानंतर जे येईल ते येईल, सेलिंग प्राइस येईल. हं? मग ही जी कॉस्ट प्राइस आहे आणि ही सेलिंग प्राइस इथं आलेली, हे कम्पेअर करणार. त्याच्यावरून तुम्हाला प्रॉफिट किती टक्के होते ते मिळेल. बघा, चला आपण सॉल्व्ह करू आता. मी काय म्हणलं होतं,
ही अज्युम करायची रिटेल प्राइस. रिटेल प्राइस आपण अज्युम केली 100, तर त्याच्यावरती 100 वरती जर 36% डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस किती होईल? 100 मायनस 76, सॉरी 36 होईल ना, 36. तर 10तून 6 गेले, राहिले 4, 4 1 64. म्हणजे तुमची सेलिंग प्राइस किती झाली? 64 रुपये. आता सेलिंग प्राइस 64 रुपये असेल तर सेलिंग प्राइसला तुम्हाला फायदा किती होतोय? प्रॉफिट 8.8% होईल. तर आपण जसं की प्रॉफिटमध्ये आतापर्यंत करत आलोय, कॉस्ट प्राइस काढायची म्हणलं तर कसं करणार आपण? 108.8 साठी 64 रुपये, तर 100 साठी किती रुपये? हां, तर एक्स इज इक्वल टू 64 इंटू 100 डिवायडेड बाय 108.8. याचे कॅल्क्युलेशन किती येते बघू आपण. 64 into 100 divided by 108.8, 58.82. 6400 भागिले 58.80, 58.82. ही काय झाली? आपली कॉस्ट प्राइस झाली. आता डिस्काउंट किती दिलेलं आहे त्यांनी? 24%. मग सेलिंग प्राइस किती असेल? न्यू सेलिंग प्राइस आफ्टर 24% डिस्काउंट, डिस्काउंट. तर न्यू सेलिंग प्राइस किती येईल बघा? 24% डिस्काउंट दिल्यानंतर न, तर 100 मायनस 24, 100 मायनस 24 इज इक्वल टू किती येईल? 76 रुपये येईल ना. 73 आणि 4 80 20 100. तर मग हे किती येईल प्रॉफिट? प्रॉफिट किती येईल? प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 76 मायनस कॉस्ट प्राइस किती आहे? 58.82. 58.82 एवढी कॉस्ट प्राइस झाली. याच्यातला डिफरन्स किती येतोय बघू प्रॉफिटचा? 76 मायनस 58.8, 58.82, 17.18, 17.18 त्याला प्रॉफिट रुपये भेटले. हे रुपयामध्ये आहे. आपल्याला टक्केवारी काढायची, तर मग प्रॉफिट पर्सेंटेज कसं काढणार आपण? प्रॉफिट पर्सेंटेज इक्वल 17.18 भागिले कॉस्ट प्राइस किती आहे? 58.82, 58.82 इंटू 100. ओके, भागिले 58.82 इंटू 100, 29.20%, 29.20%, 20%. न्यू सेलिंग प्राइस गेन 496 भागिले 17, 496 भागिले 17. भागिले 17, 76 मायनस 58.82. आता बघा इथे काय त्यांनी दिलेलं आहे? व्हॉट शुड बी हिज प्रॉफिट पर्सेंट इफ द कमिशन इज रिड्यूस्ड बाय 24%.
आणि आपण काय केलं इथं कमिशन डायरेक्ट 24% घेतलं होतं. तर तसं जर त्यांनी जर कमिशन 24% दिलं असतं तर ते उत्तर आलं असतं. परंतु त्यांनी काय सांगितले रिड्यूस करायचं म्हणलेत, म्हणून आपण काय करावं लागेल आपल्याला इथे 36 मधून हे केल्यानंतर रिड्यूस केल्यानंतर किती होईल 12% होईल ना. म्हणजे हे आपलं पूर्ण चेंज होऊन जाईल. हे किती होईल 12% होईल. म्हणजे नवीन सेलिंग प्राइस काय होईल, न्यू सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 मायनस 12 इज इक्वल टू 88 रुपीज होईल. मग प्रॉफिट किती होईल, प्रॉफिट इज इक्वल टू 88 मायनस 58.82 म्हणजे हे किती होईल 88 मायनस 58.82, 88 मायनस 58.82, 29.18, 29.18 हे प्रॉफिट झालं. तर प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू 29.18 भागिले 58.82 इंटू 100. ओके, भागिले 58.82 तर 49.60% येते बघा. 49.60%. माझ्याकडनं मी हे रिड्यूस बाय म्हणजे हे एवढं कमी केले, हे बाय मिस्टेक मी लक्ष दिलं नाही. मी काय म्हणलं की हे डायरेक्ट 24% पर्यंत रिड्यूस केलं असेल. जर 24% केलं असतं त्यांनी तर मागाचं उत्तर आलं असतं, आणि हे आता ह्या पद्धतीने येते. त्याला दुसरी मेथड शॉर्टकट येईल का, रिड्यूस बाय 24%. जर हे लिहून घ्या एवढं, तोपर्यंत मी शॉर्टकट यायला बघतो. मी 36 साठी जर 1.8% 12% किती, ओके. आता इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आता आपण एक नवीन चॅप्टर चालू करू, सिंपल इंटरेस्टचा. आता सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे दोन चॅप्टर, याच्यामध्ये सिंपल इंटरेस्ट हा खूप इझी आहे, आणि कंपाऊंड इंटरेस्टला तो पण इझी आहे, पण त्याला कॅल्क्युलेशन लेंदी करावे लागतात. तर सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यामधला फरक काय आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असतं, सिंपल इंटरेस्ट साऊंड बद्दल ऐकू, ते जनगण मन येत असेल ना ऐकायला, ते शेजारी स्कूल आहे ना.
बघा, आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट म्हणजे जनरली आपण एखादं कर्ज घेतलं तर त्याच्यावरती कसं असतं, आपल्याला सिंपल इंटरेस्ट लावलेलं असते. 1-2% दरानं, 5% दरानं ही टक्केवारी असते. मग ती टक्केवारी कशावरती असते? आपले एक मुद्दल घेतो आपण, बरोबर ना? मुद्दल घेतलेली असते, मग त्याच्यासाठी दर ठरलेला असतो आणि एक टाइम पिरियड ठरलेला असतो की मी 2 वर्षात 5 वर्षात रिटर्न करेन. तर त्याचं व्याज किती होईल हे आपल्याला काढायचं असतं. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यामध्ये फरक काय? तर कंपाऊंड इंटरेस्टला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? चक्रवाढ व्याज. तर जर समजा मी बेसिक डिफरन्स सांगतो पहिले, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. जर समजा अज्युम करा तुम्ही की सिंपल इंटरेस्ट इथे 100 रुपये आहे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय? मुद्दल, की जे तुम्ही कर्जाने घेतलेलं आहे. बघा, जे कर्ज घेतले त्याला मुद्दल म्हणायचं, याला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणायचं. तर त्याच्यावरती रेट आहे तुमचा 10%. 10% म्हणजे रेट 10% असेल. हा, आणि सेम अमाऊंट कंपाऊंड इंटरेस्टनं प्रिन्सिपल तुमचं 100 रुपये आहे, रेट आहे 10%. सेम आहे. तर होतं काय बघा, सिंपल इंटरेस्टमध्ये पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला ह्या 100 वरती व्याज हे 10% लागतं. म्हणजे व्याज किती होतं? 10 रुपये. हं? दुसऱ्या वर्षी देखील ह्या 100 वरती 10% व्याज लागतं. म्हणजे परत व्याज किती होतं? 10 रुपये. तिसऱ्या वर्षी देखील ह्या 100 वरतीच व्याज लागलं जातं. म्हणजे परत व्याज किती होतं? 10 रुपये. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जरा याच्यामध्ये बदल असतो. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पहिल्या वर्षी काय होतं? ह्या 10 100 वरती व्याजदर लागतं, तिथं किती? 10 रुपये होईल. परंतु दुसऱ्या वर्षी तुमचं प्रिन्सिपल काय होईल? हे 100 + 10 म्हणजे किती होईल? 110 रुपये होईल. म्हणजे दुसऱ्या वर्षी हे तुमचं व्याजदर हे 110 वरती लागलं जातं. मग त्याचं व्याज किती होईल? 11 रुपये होईल. परत काय होतं? हे 11 रुपये ह्या 110 मध्ये मिळले जातात आणि तुमचं प्रिन्सिपल होतं 121. आणि हे 10% व्याज परत तुमचे हे 121 वरती लागले जातं. म्हणून चक्रवाढ व्याज हे नेहमी वाढत जातं. म्हणजे ते आपण कधी कधी बघतो ना की बँकवाले जनरली चक्रवाढ व्याज लावतात एका ठराविक याच्यानंतर. आपला मोबाईल वगैरे फोन जरी ऑनलाईन घेतला ना तरी त्याच्यावरती देखील रेंटवरती चक्रवाढ व्याज हे लागलेलं असतं. मग आता याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? काढायचं कसं? पहिल्यांदा आपण आज फक्त सिंपल इंटरेस्टचं बघू. ज्यावेळेस कंपाऊंड इंटरेस्ट बघणार आहे त्यावेळेस त्याचे फॉर्म्युले बघू. सिंपल इंटरेस्टचा एक फॉर्म्युला आहे सिंपल. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. म्हणजे पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल कशाला मानलं जातं? मुद्दल. म्हणजे जे कर्ज घेतले ते. आर म्हणजे काय? रेट. म्हणजे तुम्ही कोणत्या दराने दिलेला आहे ते. टाइम म्हणजे काय? तर टाइम पिरियड, किती काळासाठी तुमचं कर्ज आहे. सिंपल एस आय म्हणजे काय? तर सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट. याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे बघा, अमाऊंट. अमाऊंट हा शब्द कधी कधी वापरला जातो. तर अमाऊंट इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे थोडक्यात अमाऊंट काय? जर तुम्ही एक 60,000चा मोबाईल फोन घेतला, 60,000चा मोबाईल फोन घेतला आणि त्याच्यावरती व्याज धरून तुम्ही एकत्रितरित्या 70,000 दिले, तर ती 70,000 ही काय झाली? तुमची अमाऊंट झाली. वरची 10,000 काय झालं? व्याज झालं. आणि 60,000 हे काय झालं? तुमचं प्रिन्सिपल झालं. ओके, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे तेवढा आणि सिंपल आहे एकदम, हा लक्षात ठेवायचा. आणि त्याचे हे नॉमेनक्लेचर लिहून घ्या. मग आपण एक्झाम्पल घेऊ याच्यावर. ओके, चला एक्झाम्पल घेऊ. बघा, एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो. बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन रुपीज 68,000 ॲट
16.2/3% पर ॲन्युम फॉर 9 मंथ. म्हणजे आपल्याला 68,000वरचं सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. टाइम पिरियड दिलाय 9 मंथचा, रेट दिलाय 16.2/3%. म्हणजे मी काय लिहीन, प्रिन्सिपलसाठी पी शब्द वापरतो आपण, तो किती होईल 68,000. ओके, रेट किती होईल 16.2/3 म्हणजे 16×3 = 2 50/3%. रेट किती आहे 50/3%. टाइम पिरियड किती आहे 9 मंथ. टाइम पिरियड किती आहे 9 मंथ. आता इथे एक ही आहे म्हणजे पिटफॉल आहे थोडक्यात. याला 9 मंथ्स आहे, आपण फॉर्म्युला जो वापरतो तो इयरमध्ये वापरतो. मग या 9 मंथ्स आपल्याला इयरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. तर अशा वेळेस आपण काय करणार, इयरमध्ये कन्वर्जन कसं करणार, या 9ला 12ने डिवाइड करणार. 9/12 म्हणजे हे किती होईल 3×3=12 3/4 इयर्स. ओके, टाइम पिरियड किती आला 304 वर्ष आला. मग आता काय करायचं, आपल्याला सिंपल फॉर्म्युला यूज करायचं. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. प्रिन्सिपल किती आहे 68,000. 68,000. रेट किती आहे 50/3. 50/3. टाइम पिरियड किती आहे 3/4 आला आहे ना. 3/4 इंटू 100. हे 100 ओरिजिनल. हे 3 कॅन्सल होऊन जाईल, हे 2 0 कॅन्सल होऊन जाईल. तर 680 गुणिले 50 भागिले 4. तर 4 राहिले 2 4 7 28. 170 गुणिले 50. हे 2 0 दिले, 5 7 35 5 40 3 5 5 3 8. 8,500. 8,500. तर ज्यावेळेस 68,000 तुमचं प्रिन्सिपल असेल, दर 16 203% असेल आणि टाइम पिरियड 9 मंथ असेल, त्यावेळेस तुमचं सिंपल इंटरेस्ट किती येईल 8,500 येईल. ओके, घ्या लिहून एवढं. सिंपल आपण फक्त काय केले, फॉर्म्युला यूज केलाय, फॉर्म्युल्यामध्ये टाकले. आणि हे तेवढं लक्षात ठेवायचं की आपलं टाइम पिरियड हा नेहमी कशामध्ये असला पाहिजे, वर्षामध्ये असला पाहिजे. लिहून झालं की मेसेज करा लगेच, आपल्याला पुढचं एक्झाम्पल घ्या. ओके, झालं. चला नेक्स्ट. बघा आता याच्यामध्ये काय दिले आपल्याला, फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹3,000 at a rate of 6.14% per annum for the period from 4 February 2009 to 8 April 2009. तर याच्यामध्ये आपल्याला सेम मागाच्या सारखंच एक्झाम्पल आहे, फक्त मगाशी जो टाइम पिरियड होता तो मंथमध्ये होता आणि आताचा जो टाइम पिरियड आहे तो आपल्याला डेजमध्ये दिलेला आहे. तर आपण कसं म्हणणार की प्रिन्सिपल किती दिलेलं आहे 3,000. 3,000. रेट किती दिलेला आहे 6.14%. म्हणजे याचं किती होईल 24 आणि 25/4% होईल, बरोबर, पर ॲन्युअल. आणि आता टाइम पिरियड काढायचा आहे बाबा. टाइम पिरियड कधीचा दिलेला आहे 4 Feb 2009 टू
18 एप्रिल 2009, 18 एप्रिल 2009. आता आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये पहिल्यांदा डेज काउंट करावे लागतील. आता डेज काउंट करताना दोन गोष्टीचा विचार करायचा. पहिला की जर फेब्रुवारी वगैरे महिना असेल तर हे इयर किंवा हे इयर लिप इयर आहे का हे चेक करायचं. हे इयर आपलं 2009 आहे त्याच्यामुळे ते लिप इयर नाही. म्हणजे आपलं मंथ कोणते कोणते असतात, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. तर एप्रिलमध्ये किती दिवस आहेत, 18 दिवस आहेत. एप्रिलमध्ये किती आहेत, 18 दिवस आहेत. मार्चमध्ये किती आहेत, 31 दिवस आहेत. म्हणजे एप्रिलचे टोटल 18 घेतले, मार्चचे किती 31 घेतले. आता फेब्रुवारीचे काउंट कुठून करायचे, तर हा 4 सोडून द्यायचा, 4 पासून पुढेचा काउंट करायचे. म्हणजे 5 ते 28 म्हणजे 4 पासून म्हणजे 28 मायनस 4 घ्यायचं डायरेक्ट. 28 मायनस 4 घेतलं म्हणजे 24 दिवस आले. इथे 24 दिवस. नाही तर कधी कधी आपलं कसं एक्झाम मध्ये वगैरे बसल्यानंतर आपण काय म्हणतो की 4 देखील काउंट करायचा. म्हणजे ज्या दिवशी कर्ज घेतले तो दिवस सोडून तिथनं पुढे चालू करायचं. म्हणजे 5 तारीख हा तुमचा पहिला दिवस असेल. ओके. याचा याचं किती येते बघा बरं. 8 आणि 1 9, 9 4 13, 3 हातचे 1, 1 आणि 1 2 आणि 3 5 आणि 2 7, 73 डेज आले. आता जर तुमचे 73 डेज आले असतील तर आपला फॉर्म्युला कशाचा आहे, इयर मध्ये आहे बरोबर. तर मग आपण काय म्हणू शकतो, याचं इयर मध्ये आपल्याला कन्वर्जन करायचे. मग हे 73 डेजला कितीनं 365 न डिवाइड करावं लागेल ना. जसं की लास्ट एक्झाम्पलला काय केलं आपण, 9 मंथला 12 मंथनं डिवाइड केलं, आपलं इयरमध्ये कन्वर्जन झालं. तर याचं किती होईल, 7 5 35, 3 5 15 म्हणजे 1/5 इयर. ओके. आता आता इथून पुढचं सिम्पल आहे, फक्त ट्रॅप इथंच होता. हे जे डेज आहेत ना इथंच ट्रॅप होता. तर आता सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल किती आहे आपलं 3000, रेट किती आहे 25/4, 25/4. टाइम पिरियड किती आहे 1/5 इंटू 100. तर हे 5 5 25 आलं. म्हणजे किती राहिलं 30 इंटू 5 डिवायडेड बाय 4. हो, 4 7 28, राहिले 2 7.5, 5 5 25 5 47 2, 5 7 35 2 37.5 रुपये एवढं सिम्पल इंटरेस्ट आलं. 37.5 रुपये एवढं सिम्पल इंटरेस्ट आलं. 37.5 येते. कॅल्क्युलेशन मध्ये कुठे चुकलंय का, तुम्ही मला वाटते डेज एक काउंट केला का एक्स्ट्रा. आपलं कुठं नाही चुकलं. 6 4 25 25 1 4 73 दिवस. ओके. तिथं 3000 गुणिले 25 4 गुणिले टाइम पिरियड 7 5 35 350 आणि 3 5 15 बरोबर आहे. 25 30 गुणिले 5 भागिले 4 बरोबर 7.5 तर 37.5, 37.5 बघा लिहून घ्या बरं एवढं. हम्म, 37.5 येते. चला नेक्स्ट बघा काय दिलेलं क्वेश्चन. If 4,300 becomes rupees 4,644 in 2 years at a simple interest, find the principal amount that will become rupees 10,104 in 5 years at the same rate of interest. म्हणजे त्यांनी आपल्याला दोन कंडिशन दिलेले आहे. ओके, त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, दोन कंडिशन दिलेले आहेत. पहिली कंडिशन काय दिली की 4,300 रुपये किती होत्यात, 4,644 2 वर्षामध्ये होत्यात. किती 2 वर्षामध्ये. मग पहिली कंडिशनला आपण टाइम पिरियड किती झाला 2 इयर. प्रिन्सिपल काय झालं 4,300. आता हे 4,644 काय झालं
सिम्पल इंटरेस्ट नाही, हे अमाऊंट आहे टोटल. जसं मी म्हणलं होतं 60,000चा मोबाईल 70,000ला झाला तर 70,000 काय असतं अमाऊंट असतं. तसं हे अमाऊंट झालं. म्हणजे अमाऊंट इज इक्वल टू किती झालं 4,644. अमाऊंट किती झालं 4,644. जर अमाऊंट 4,644 असेल तर आपल्याला सिम्पल इंटरेस्ट किती असेल. मग अमाऊंट इज इक्वल टू काय असतं, अमाऊंट इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे इथं 4,644. प्रिन्सिपल किती आहे 4,300. म्हणजे किती आलं 344 एवढं सिम्पल इंटरेस्ट आलं का 344. आता आपल्याला सिम्पल इंटरेस्ट माहिती आहे, प्रिन्सिपल माहिती आहे, टाइम पिरियड बी माहिती आहे. याच्यावरून काय करणार आपण, साऊंड आवाज येत नाही का ऐकायला, आवाज येते का ऐकायला व्यवस्थित, साऊंड प्रॉब्लेम म्हणते काय का. 9244 आन्सर काढलं का फायनल. मला एक सांग पहिलं साऊंड आहे का क्लिअर. साऊंड आहे क्लिअर. साऊंड नाही येत का क्लिअर. ओके एक मिनिट मी बोलवतो. मग ह्या पहिल्या कंडिशनवरून आपण काय काढणार, आपल्याला रेट काढायचा आणि तो रेट कशामध्ये यूज करायचा, या सेकंड कंडिशनमध्ये यूज करायचा. बघा मग फॉर्म्युला काय वापरणार, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिम्पल इंटरेस्ट किती आलेलं आहे 344. 344. प्रिन्सिपल किती आलेलं आहे 4,300. 4,300. रेट किती आलेला आहे काढायचं आहे आपल्याला. टाइम किती आहे 2 वर्षासाठी भागिले 100. हे 0 0 0 कॅन्सल होईल. मग रेट इज इक्वल टू काय येईल 344. 344 भागिले 43 इंटू 2. तर 2ने भाग घालवला तर इथे किती होईल 17 17 34 आणि 43. म्हणजे किती होईल 4 चौक 16 3 चौक 12 म्हणजे किती 4%. रेट आला तुमचा 4%. आता हा रेट काय करायचा आहे यूज करायचा आपल्याला ह्या सेकंड इक्वेशन मध्ये आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचे प्रिन्सिपल अमाऊंट काढायची. हा रेट आपल्याला याच्यामध्ये. ओके इथपर्यंत लिहून घ्या बरं. आता मी या साईडचं इरेज करतो, या साईडचं झालं असेल टाइम थोडं राहिलं. बघा आता आपलं नवीन प्रिन्सिपल किती आहे ते काढायचे सेकंड कंडिशन मधलं प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचे. हां ही काय आहे अमाऊंट आहे. अमाऊंट किती 10,104. टाइम पिरियड किती दिला आहे 5 वर्ष. टाइम पिरियड 5 वर्ष. मग रेट किती आहे, रेट हा इथं आलेला आपला 4% आपल्याला रेट घ्यायचा आहे. रेट किती 4%. तर मग आपण कसं करणार सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल असतं. म्हणजे किती घेणार 10,104 मायनस प्रिन्सिपल.
मग सिंपल काय करणार आपण फॉर्म्युला यूज करणार सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. मग प्रिन्सिपल किती आहे आपलं सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. आता मी या साईडची इरेज करतो आणि व्हॅल्यू इन्सर्ट करतो. सिंपल इंटरेस्ट किती काढले आपण इथं 10,000 10,104 मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट किती 4%. टाइम किती आहे 5 वर्ष. टाइम 5 वर्ष भागिले 100 म्हणजे हे किती होईल 10,104 वजा 5 सॉरी पी मायनस पी इज इक्वल टू 20 आणि 4 पंचे 20 म्हणजे पी बाय 5. 5 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय काय होईल 5 इंटू 10,104 मायनस 5p इज इक्वल टू पी. मग हे किती होईल 5 20 झाले 505 50,520 आले बरोबर. हे किती होईल 6p. मग पी इज इक्वल टू 50,520 भागिले 6 50,520 भागिले 6 8,420 8,420 8,420 8,420 हे फायनल आन्सर आहे. आन्सर बरोबर आहे. ओके हां कुठेतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल. आज इथेच थांबू आपण. राहिलेले एक्झाम्पल नेक्स्ट वीक